नमस्कार, मी संदीप साळुंके लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा एपिसोड एक महत्त्वाचा एपिसोड आहे, कारण मी तुम्हाला अशी एक गोष्ट दाखवणार आहे ज्यातून अनेक लोक प्रेरणा घेऊ शकतात. आणि मला वाटतं हा प्रसंग म्हणजे ही जी गोष्ट आहे ती महाराष्ट्रात प्रथमच होत असावी. आता मी चाललो आहे ओझरममध्ये आणि या ठिकाणी केंद्र शाळा नंबर 1 या ठिकाणी एक टाईम होता की ज्या ठिकाणी फक्त 2च विद्यार्थी होते त्या शाळेमध्ये. म्हणजे अशी एक वेळ आली की जवळपास 100-150 वर्ष जुनी शाळा आहे आणि एक वेळ अशी की फक्त 2 पटसंख्येवरती शाळा आली होती. तर त्यांची पटसंख्या गाववाल्यांनी कशी काय वाढवली आणि ती वाढवताना सामाजिक भान ठेवून, म्हणजे सामाजिक जी गोष्ट आहे म्हणजे अशा मुलांना त्यांनी आधार दिला की ज्यांना शिक्षण घेणं थोडंसं कठीण जातं, म्हणजे परिस्थितीनुसार किंवा म्हणजे एकच पालक असलेलं म्हणजे आई किंवा वडील असे असलेल्या मुलांना त्यांनी आधार देऊन त्यांची पटसंख्यासुद्धा वाढली आणि अशा मुलांना त्यांनी शिक्षणसुद्धा दिलं. म्हणजे एक उत्कृष्ट असा त्यांचा आदर्शाचा उपक्रम त्यांनी इकडे हे केलं आहे. म्हणजे इतरांनासुद्धा यातून प्रेरणा मिळेल असं सगळं त्यांचं कार्य चालू आहे आणि गेली अनेक वर्ष ते करत आहेत. तर आता मी त्या ठिकाणी जाणार आहे आणि विशेष म्हणजे शासनाने सुद्धा याची दखल घेतली. त्यामुळे आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत आणि बाकी अन्य सर्व अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी त्यांचा हा म्हणजे संपूर्ण गोष्टी म्हणजे कशाप्रकारे चाललं आहे ते बघण्यासाठी आणि त्यांची या उपक्रमाला भेट देऊन शासनातर्फे काही मदत करता येणार आहे की ते सुद्धा बघणार आहेत. तर असा संपूर्ण कार्यक्रम असणार आहे आणि यातून तुम्हालासुद्धा एक प्रेरणा मिळेल की तुमच्या गावातली शाळा कशी चालवायची. म्हणजे जर तुमची पटसंख्या कमी असेल तर तुम्ही काय करू शकता, कारण अशी काही मुलं आहेत ज्यांना शिक्षणाची गरज आहे. आणि असं नाही की फक्त आपल्या जिल्ह्यातलीच मुलं आहेत, बाहेरूनसुद्धा मुलं आली त्या ठिकाणी आणि जवळपास 25 मुलं बाहेरून आहेत आणि गावातली 20 मुलं, असं साधारण 45चा पटसंख्या सध्या त्यांची झालेली आहे. तर हा संपूर्ण म्हणजे ही जी आयडिया आहे ती कशी चालवली त्यांनी आणि कशाप्रकारे त्यांचा उपक्रम चालला आहे ते आपण बघणार आहोत. आणि आजचा कार्यक्रमसुद्धा त्यांचा बघूया की शासकीय अधिकारी येऊन कशाप्रकारे त्यांना काय काय संबोधन करणार आहेत, कशाप्रकारे त्यांना मार्गदर्शन करणार आहेत ते सुद्धा बघूया. त्याच्यामुळे हा एपिसोड थोडा मोठा होईल, पण तुम्ही बघा, त्याच्यातून तुम्हाला भरपूर तुम्हाला माहिती भेटेल आणि तुमच्या गावातील शाळा कशी चालवायची ही सुद्धा आयडियासुद्धा भेटून जाईल. तर आता मी चाललो ओझरमला, ओझरम शाळा नंबर 1ला आणि त्या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेऊया. आता ओझरम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील कार्यक्रम आहे. संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊया आणि कशाप्रकारे त्या ठिकाणी माहिती मिळते ते सुद्धा बघूया. तर आता मी आलो आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओझरम नंबर 1 आणि या ठिकाणी आता कार्यक्रम होणार आहे. थोडा वेळ सगळेजण येतील आणि कार्यक्रम चालू आहे. आता मी आलो आहे ओझरम येथील, हे बघा हे पटांगण आहे, ती मगाशी शाळा आहे आणि ही आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओझरम नंबर 1चं क्रीडा सांस्कृतिक निवासी संकुल. या ठिकाणी अनेक विद्यार्थी म्हणजे ज्यांना शिक्षण घेणं त्यांच्या परिस्थितीनुसार जमत नाही, त्यांना त्यांची नियमअटी आहेत, त्या नियमअटीनुसार त्यांना इकडे आणलं जातं आणि म्हणजे या ग्रामस्थांमार्फत त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलला जातो. तर आता आपण ते संपूर्ण कार्यक्रम बघूया. या कार्यक्रमात तुम्हाला समजून जाईल आणि याची दखल आता शासनाने पण घेतली. त्यामुळे आज आपले CEO येणार आहेत, म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा. थोड्या वेळ हा कार्यक्रम आपण बघूया कशा प्रकारे साजरा होतो. आता आपण इमारतीमध्ये होतो आणि जरा माहिती घेऊया यांच्याकडून. हां, अशोक राणे आहेत, आपल्याला बंडू राणे आहेत. सांगा माहिती आहे. हा किचन आहे इकडे. आता किती मुलं आहेत सध्या इकडे? आपल्याला 19 मुलं आहेत. 19 मुलं. हां, 19 मुलांचं जेवण इकडे बनतं किचनमध्ये. हां, कार्यक्रम चालू त्यामुळे इकडे काय मागे मुलांसाठी हात धुण्यासाठी वगैरे, जेवल्यानंतर हात धुण्यासाठी वगैरे वॉश बेसिनची सोय केलेली आहे. तिकडे पुढे पाण्याचा बंब आहे, गरम पाण्याचं. ओके, गरम पाण्याची सोय केलेली आहे, आंघोळीसाठी केलेली आहे. हा मुलींसाठी हॉल आहे. ओके, मुलींसाठी. हा मुलींसाठी लाईट त्यांच्यासाठी. हा मुलींचा बाथरूम आहे. गिझरवाला तो बंब पण चालतो ना, गिझर पण? हो, दोन्ही चालतात. वॉशरूम आहे. आता सध्या मुली किती इकडे? हां, मुली 8 आहेत. 8 मुलं. आणि सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले की बाहेरचे? बाहेर बाहेर. राजापूरचे राजापूर पण आहे. ओके, ते आमचं आपलं छोटं ऑफिस आहे आणि रिसेप्शन आहे. हे ते मुलांना ई लर्निंगचं हे होतं. बरोबर, कम्प्युटर आहे.
स्वयंसेवा मंडळाच्या माध्यमातून ओके कम्प्युटर आणि वरती सध्या हा हॉल आहे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आणि मुलांसाठीच आहे. त्या प्रकारे व्यवस्थितगृह आहे मस्त. अजून किती बाय किती आहे पुन्हा? हे पूर्ण 87x22 आहे. 87x22. मुलांसाठी गरम पाणी इकडे मुलांसाठी इकडे आणि मुलं किती आहेत ना? कुठे निवासी इकडे मुलगी किती आहेत? मुलगी 11 आणि मुली परस पक्षी ते काय वांगी आहेत. वांगी, मिरची, झेंडू, भेंडी आणि हळद अशा प्रकारे परसबाग शेती केलेली आहे. आता आपण शाळेकडे जाऊया आणि पुढचा संपूर्ण कार्यक्रम बघूया कशा प्रकारे सगळे अधिकारी. ऑनलाईन आम्ही साधारण 2 महिन्यातनं एकदा ऑनलाईन मीटिंग असते आणि 4 महिन्यातनं प्रत्यक्ष भेटायचा प्रयत्न करतो. थोडं मुंबई डिफिकल्ट होतं तसं प्रत्यक्ष भेटणं, पण ऑनलाईन एक 2 महिन्यातनं एकदा भेटतो. शाळेच्या निमित्ताने यांच्या फेऱ्या वारंवार झाल्या की आवर्जून शाळेकडे येणं नसतं. हां अनाजी राणे यांच्या स्मरणार्थ अंजनी राणे यांच्याकडून ₹3 लाखची बहुमोल देणगी देऊन या शाळेसाठी प्रशस्त रंगमंच उपलब्ध करून दिला आहे आणि याचं उद्घाटन सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत साहेब, त्याचबरोबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी परब साहेब ही बाजू बरोबर आहे. नंतर हे छप्पर वगैरे कोसळलेलं होतं, काढून टाकण्याच्या ऐवजी जागा कमी पडते म्हणून ही वरचं छप्पर वगैरे आम्हाला ग्रामपंचायतने दुरुस्त करून दिलं वरचं आहे आणि मग जेवणासाठी वापर करावा असं हे झालं. मग हे पुढचं काम आपण लोकसहभागातून करूया असं विषय. जेवण करणारे काकी उत्कर्ष घाटगे मॅडम आणि मदतनीस आहेत भारती गुरु मॅडम. बचत गटाच्या मार्फत करता की तुम्ही व्यक्तिगत म्हणून दोघे. आणि शाळा काय देते तुम्हाला मानधन? 2,500 मोठ्या 2,500 दोघींना पण 2,500 बँक अकाउंटला बँक अकाउंटला. आणि दररोज मेनू काय करताय तिथं बाहेर बोर्ड लिहिलाय की हे केलं आता बदल झालेला याच्यानुसार नवीन. आता हा बोर्ड मुलांच्या तिथे लावलाय का? हां ते हे इथे मुलं पाणी पिणे आणि तिथे आपण हे केलेलं आहे कागद लावून ठेवलं. हा जो बोर्ड आहे असाच बोर्ड तिथं करून लावला मुलांना समजेल की आज काय जेवण देणार आहे. आज ते आम्ही दरवेळी फळ्यावरती लिहितो आजचा मेनू म्हणून, फक्त आज बोर्ड वेगळ्या याच्यासाठी तयार केलं असल्यामुळे ते आज लिहिलंच नाही, पण दर दिवशी फ्रेश केला इथंच असतं तरळ्यावरून. तांदूळ आणि हे कुठे? तांदूळने त्या वर्गफुलांमध्ये ते पाण्यामुळे होऊन जातं आणि उंदरांचं हे जास्त असतं मोकळ्याच्या याच्यामध्ये, त्यामुळे इथे 7वीच्या वर्गामध्ये धान्य आणि तांदूळ वगैरे सगळं ठेवलं. शुभेच्छा. व्यवस्थित करून द्यायचं मुलांना, आपलीच मुलं आहेत. आणि खराब धान्य असेल तर लगेच सांगत जा. खराब धान्य असेल तर अजिबात करू नका.
आपण घरात करणार नाही ना खराब असेल तर. चला ये. आता साहेब चप्पल नको काढू. मधली जागा होती त्याचं कार्यालय असेल म्हणून आता आपण हे म्हणतोय ना डॉक्टर साहेब आम्हाला उपलब्ध त्यावेळी झाले नाही. बरं आहे ना. आता ह्यावेळेस बघूया अनुदान काय करायचं. साहेब जेवणासाठी वगैरे आम्हाला मग वर्गांमध्येच ऍडजस्ट करून बेंच मागे सरकवणे, दुपारी मग मुलांना हे करणे, जागा कमी पडते त्यावेळी दुसऱ्या वर्गात पावसाळ्यात अडचणी आम्हाला रोजच्या रोज ते मुलांनाच करायला सांगायला लागेल. मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय जोरदार कार्याने स्वागत करतोय. त्याचबरोबर मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय विभागाधिकारी कदम साहेब, शिक्षण अधिकारी आदरणीय डॉक्टर गणपती कमळकर साहेब, गटविकास अधिकारी सन्माननीय अरुण सावंत साहेब, पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय प्रकाशजी बारकर, त्याचबरोबर या मंडळाचे अध्यक्ष महापौर माने, या गावचा सन्माननीय सरपंच आदरणीय सन्माननीय राणे मॅडम, त्याचबरोबर गट शिक्षणाधिकारी आदरणीय कदम साहेब, या सर्वांचं आपण या शाळेच्या वतीने आणि यांच्या स्नेहबांधव माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने मी सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. वेळेची कमतरता आहे तर त्यासाठी मी थोडक्यातच सांगेन या शाळेचा प्रवास कशा रीतीने सुरू झाला आणि आता कुठपर्यंत आलो आहोत. शाळेची स्थापना सन 1909 मध्ये झाली आणि त्यानंतर 2009 मध्ये शाळेचा शताब्दी महोत्सव झाला. शाळेचा शताब्दी महोत्सव झाल्यानंतर शाळेच्या पटसंख्येला उतरती मिळा लागली आणि सन 2014 मध्ये ती पटसंख्या ही 2 पर्यंत येऊन गेली आणि अशा वेळी शाळेचे काही माजी विद्यार्थी जमा झाले आणि आता या शाळेचं करायचं काय. जर समजा गावातली शाळा जर समजा बंद पडली तर त्या गावचा विकास कसा होईल आणि त्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सर्व गावातील पालकांना भेटून गावाबाहेरील पालकांना भेटून त्यांना चांगल्या शिक्षणाची हमी दिली.
आणि 2015 मध्ये शाळेची पटसंख्या पुन्हा 28 वरती गेली आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. शाळेची डागडुजी, रंगरंगोटी वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. या गोष्टीला सुरुवात झाली होती 7 मार्च 2015 रोजी आणि तिथून हे कार्य चालू आहे. त्यानंतर या सर्व कार्यासाठी आम्हाला सर्व पालकांनी, सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलं. त्यानंतर बंधूंनी आणि माझे विद्यार्थी आणि सर्वांनी असे ठरवले की निवासी संकुल आपल्या शाळेच्या क्रीडांगणाच्या जागेमध्ये झाले पाहिजे, जेणेकरून त्या निवासी संकुलामध्ये ज्या मुलांना शिक्षण घेता येत नाहीये, आर्थिकदृष्ट्या मागास आहे, ज्यांना शिक्षण घेण्यासाठी खूप लांब चालत जावं लागतंय किंवा शाळा त्यांच्या घरापासून दूर आहे, की जी मुलं एकपालक अशी आहेत, अनाथ आहेत, अशा मुलांना इथे आधार द्यायचा आणि त्यांचं शिक्षण हे आपल्या शाळेमध्ये पूर्ण करायचं ठरलं. आणि त्यानंतर या इमारतीची परमिशन आपल्या जिल्हा परिषद कडून आपल्याला भेटली आणि त्यानंतर ही इमारत इथे उदयास आली. या इमारत बांधण्यासाठी आपल्याला सर्व ग्रामस्थांनी तथा आपल्या प्रतिनिधी भट श्री संजय राणे, आपल्या वडवण सेवा मंडळाचे अध्यक्ष महादेवराव राणे, श्री अशोक राणे या सर्वांनी या इमारत बांधण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. आणि त्यानंतर सुरुवातीच्या कालावधीमध्ये इमारत नसताना ही जी मुलं आहेत, दरवर्षी 10 ते 12 मुलं आमच्याकडे असायची, जी बाहेरून असायची आणि त्यांचं शिक्षण हे आपल्या शाळेमध्ये व्हायचं. त्यांचा राहण्याचा, खाण्याचा, पिण्याचा सर्व खर्च हे आपले रोजगार ग्रामस्थ मंडळी करायचे आणि त्यांचं संगोपन हे गावातीलच एका घरामध्ये व्हायचं. आणि अशी 2022 पर्यंत 22-23 पर्यंत मुलं ही घरांमध्ये राहिली आणि त्यांनी शिक्षण इथलं पूर्ण केलं. आणि 2023 मध्ये या इमारतीचं उद्घाटन झालं आणि इमारत चालू झाली. आणि अशा रीतीने आज या शाळेची पटसंख्या जी 2 होती 2014 मध्ये, ती आज आहे 45 मुलं या शाळेमध्ये शिकत आहेत. त्याचमुळे गावामधून या शाळेमध्ये येणारी मुलं 20 आहेत. आपल्या या निवासी संकुलामध्ये शिकणारी मुलं ही 19 आहेत आणि गावाबाहेरून या शाळेमध्ये येणारी मुलं ही 9 आहेत. अशा 10 मुलं आहेत. अशा पद्धतीने ही शाळेची पटसंख्या आहे. तत्पूर्वी मध्यंतरीच्या कालावधीमध्ये गावाबाहेरून येणाऱ्या मुलांसाठी इथे व्हॅन सुद्धा सुरू केली होती आणि ओझरम कासारे पेठ्यावरून त्यांना ओझरम शाळेमध्ये आणायचं आणि त्यांना इथून शाळा सुटल्यावरती त्यांना त्यांच्या घरी मुलांना पोहोचवायचं. अशा रीतीने हा व्हॅन सुद्धा होती. आणि त्यानंतर आपल्या एसटी महामंडळाकडून नंतर बसची सेवा सुरू झाली. त्यानंतर मग ते व्हॅन बंद केली आणि अशा रीतीने आज ही शाळा इथे उभी आहे. जाता जाता एकच सांगेन, आपल्या या निवासी संकुलामध्ये थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम येतो आहे आणि याच्यासाठी बोरवेलचा एक प्रस्ताव जो आहे, तो प्रस्ताव जिल्हा परिषदकडे आपण जमा केलेला आहे. तर त्यासाठी योग्य ती परमिशन, परवानगी वगैरे जे काही असेल त्याची पूर्तता करावी, परवानगी पूर्तता करण्यात यावी. तसेच आपल्या शाळेचे जे संरक्षक केंद्र आहे, शाळेचे कुंपण आहे, ज्या शाळेला आपली जिथे मुलं शिकतात त्या शाळेला कुंपण नाही आहे, तर त्या कुंपणा संदर्भात जर समजा काही पूर्तता करता येत असेल तर ती करावी. अच्छा, माझे विद्यार्थी स्नेह संमेलन कार्यक्रमात उपस्थित असलेले सन्माननीय श्री रवींद्र केंद्रकर साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच श्री जयप्रकाश परब साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, डॉक्टर गणपती कमळकर साहेब, शिक्षणाधिकारी, श्री अरुण चव्हाण साहेब, गट विकास अधिकारी, श्री किशोर गवस, गट शिक्षणाधिकारी, तसेच मंचावरील उपस्थित पाहकर साहेब, आमच्या उदयनगावच्या प्रथम नागरिक सौमृती राणे मॅडम, तसेच माझे सभापती विवेक राणे साहेब, गवस साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी. खरं म्हणजे
आजचा उजरम गावासाठी हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवणारा दिवस आहे. आजचे मुख्य मार्गदर्शक आणि अतिथी रवींद्र खेमुरकर साहेब आणि इतर त्यांचे पदाधिकारी, इतर विविध पदाधिकारी हे आमच्या उजरम गावात प्रथमताच येत आहेत आणि मुंबई उजरम सेवा मंडळ तसेच उजरम गावच्या वतीने मी त्यांचं सर्वांचं स्वागत करतो. उजरम शाळा ही 1909 साली स्थापन करण्यात आली आणि त्यानंतर अव्याहतपणे सुरूच ठेवली आहे. त्याचं श्रेय आता गावचे जे ग्रामस्थ आहेत, जे पालक आहेत, त्या सगळ्यांना जातो आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानेच ही शाळा सुरू झालेली आहे. ते एक दोन जणांची नावं त्यांनी घेतली, ते एक दोन जणांचं काम नाहीये, सगळ्यांचा सहभाग असतो म्हणून शाळा सुरू आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण मार्गक्रमण करतो, प्रगती पथावरती आहोत. आता हे निवासी समजून मानलं ते देखील मला वाटतं तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात आगळं वेगळं एक वेगळ्याच प्रकारचं निवासी संकुल आहे, ज्याची जबाबदारी उजरम सेवा मंडळ तसेच इतर ग्रामस्थ घेत असतात. आताच मला चिठ्ठी आली आहे, साहेबांना दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय म्हणून मी इथेच आवडतो घेतो, अधिक वेळ घेत नाही. आपण इथे आलात, पुनश्च एकदा आपले सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. तुमच्या गावाच्या जवळचे आणि अत्यंत धनादेवीचे मुख्य कार्यकारी अधिकारी परब साहेब, तुमच्या सर्वांचे, तुमच्या शाळेचे, तुमच्या शिक्षकांच्या बरोबर शिक्षणाला एक दिशा देणारे आपले कमलकर साहेब, सर्व गट शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी, त्याबरोबर सर्व पदाधिकारी. मला एक कविता होती, देखणे ते चेहरे. तुम्ही सगळे साहित्यिक आहात, सिंधुदुर्गातली बरीचशी माणसं साहित्यिक आहेत, त्याच्यामुळे त्यात आणि खेमुरकर म्हटल्यानंतर दोन ओळी दिल्या पाहिजे. मी काही दावणी नाही म्हणू शकणार, पण नक्की त्यांच्यातलंच त्यांचं एक चांगलं जे वाक्य आहे किंवा त्यांनी मला सातत्यानं जे काही जगदीश खेमुरकरांनी मला जे काही सातत्यानं सांगत असायचे ते असं होतं की देखणे तेच चेहरे जे प्रांजळाचे आज, जे प्रांजळ आहेत तेच देखणे चेहरे. ही सुरेश भटांची कविता आहे. काळे की कोमटे मोद नाही भास. त्यांचा चेहरा काय हे महत्वाचं नाही, त्याचे हात काय आहे ते महत्वाचे. ते हात मला तुमच्यात दिसत आहे आणि त्यामुळे मला जेव्हा सांगण्यात आलं की सर आपण असे कार्यक्रम करतो, मला ते राहलं नाही. मी तुला किती गडबड असू दे माझी, मी येतो. कारण पालकमंत्री महोदय आता 11:30 वाजता येत आहेत, त्यानंतर 2-3 कार्यक्रम आहेत. कार्यक्रम म्हणण्यापेक्षा मीटिंग्स आहेत ज्या आपल्या जिल्ह्याला पुढं कसं घेऊन जाता येईल याच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठक आहे. कोल्हापूरमध्ये एक अशी जिल्हा परिषदची शाळा आहे. ती शाळा अशीच बंद पडली होती, बरीच वर्ष 10-15 वर्ष बंद पडलेली होती. जिल्हा परिषद फंडेड शाळा होती ती. आपले विभागीय आयुक्त सोमवारी येत आहेत, सिंधुदुर्गमध्ये येणार आहेत. ते जेव्हा जिल्हा परिषदला सीईओ होते कोल्हापूरमध्ये, तर त्यांनी ही शाळा बघितली आणि त्यांना ते राहवलं नाही. ते म्हणाले की बाबा ही शाळा इतकी चांगली आहे, आपल्याकडे पैसे देत असं नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याची आपलं बजेट, तुम्हाला आता बरेचसे पदाधिकारी आहेत त्यांना माहिती असेल, आपलं बजेट आहे गेल्या वर्षीचं 19 कोटी, ह्या वर्षी तर ते 14 कोटीवरती झालंय. पुढच्या वर्षी 9-10 कोटीवरती येईल. पण कोल्हापूरचं बजेट 150 कोटीचं आहे. त्यामुळे ही शाळा चालवणं त्यांना शक्य होतं.
त्याने ते पुन्हा विचार केला आणि सर्व माझी विद्यार्थी जी आहे त्या माझी विद्यार्थ्यांना सर्वांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं ज्या शाळेत तुम्ही शिकला ती शाळा बघा आज कशी झाली. एक पण विद्यार्थी नाही ती पडायला निघाली. तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा. तुम्ही ही शाळा चालवायची की नाही चालवायची. आणि मग त्या माझी विद्यार्थी त्यांनी मंडळ स्थापन केलं, ट्रस्ट स्थापन केलं आणि त्या ट्रस्टमध्ये प्रचंड पैसे आले. ते जवळपास 10 कोटी रुपये जिल्हा परिषदेने 10 कोटी घेतले. आणि मग ती शाळा आता महाराष्ट्रात नाही भारतामध्ये सगळ्यात चांगली शाळा म्हणून समजली जाते. हा जो विचार आहे ऍक्शन सगळे करतील पण हा जो विचार पुढे घेऊन करण्याचे काम आहे ते माझी विद्यार्थी संघटनेनं केलं. सीओनी सांगितलं की आपण पुढे करू, आपण असं करू तसं करू सांगितलंय. पण ती पुढे नेण्याची कला कोणाची आहे किंवा त्याच्यातलं कसं आहे त्याच्यातल्या सगळ्या मुलांना एकत्र आणणे. प्रत्येकाचा इगो असतो. आता ह्या वयामध्ये इगो जास्त राहतो. तरुण पोरांच्या मध्ये ज्यादा इगो राहत नाही. जसं वय वाढायला लागतं जसे अनुभव यायला लागतात तसे आपले इगो जागे व्हायला लागतात. सगळ्या प्रकारचे इगो. मग अशा वेळेस आपण प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या थरावरती बघायला लागतो. अशा व्यवस्थेमध्ये किंवा अशा मानसिकतेमध्ये काम करून सगळ्या लोकांना एकत्र करून जवळपास 10 कोटी रुपये जमा केले आणि ती शाळा आज भारतातली स्पोर्ट्सचे विद्यार्थ्यांसाठी फेमस असणारी शाळा. महाराष्ट्रामध्ये फक्त विद्यार्थ्यांच्यासाठी फक्त खेळाडू विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणून ती शाळा पुढे आली. ह्या वर्षी त्या शाळेतून 3 विद्यार्थी नॅशनल लेवलला खेळत आहेत. रनिंग मध्ये आहेत, कोल्हापूरमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कुस्तीमध्ये पण आहेत आणि नेमबाजीमध्ये. अशी 3 विद्यार्थी तिथं नॅशनल लेवलला खेळत आहेत. एक संकल्प म्हणून जशी पुढे जशी लोकांनी मदत केली जर ह्या वर्षी विभागीय आयुक्तांनी त्यांना 10 कोटी रुपये पुन्हा दिले. ते कुणाकडून दिले? ते आपले जे मुंबईतील मंडळी आहे त्यांच्याकडूनच गोळा करून दिले. ते एवढं पोटेन्शियल असणाऱ्या ठिकाणी तुम्ही सगळेजण काम करता आणि इतक्या निसर्ग सौंदर्य असणाऱ्या ठिकाणी तुमचा जन्म झालाय. किती मोठी गोष्ट आहे. त्याचं भान तुम्हाला नसेल कारण त्याच्याकडे पिकतं तिथं विकत नाही. मी येताना मी असं म्हणत होतो की जी मुंबईमध्ये राहणारी मुंबई जी दररोज मिनिटाला सेकंदाला बाहेर बघितलं तर बिल्डिंगच दिसतात त्या लोकांना इथं आल्यानंतर किती आनंद मिळत असेल, डोळ्याला किती चांगलं वाटत असेल आणि म्हणून ती गावाकडे येतात. आता येणार गणेश चतुर्थीला सगळेजण मुंबई बऱ्यापैकी खाली झाल्यासारखे दिसेल. त्याचं कारण काय? गाव आहेच आहे पण तो निसर्ग पण आहे. पुण्यातून मुंबईला जाणारी किंवा मुंबईतून पुण्याला जाणारी सुट्टीच्या दिवशी फार कमी माणसं आहेत. पण मुंबईतून माथेरानला जातील, मुंबईतून बाहेर येणार महाबळेश्वरला येतील, पुण्यातून महाबळेश्वरला जातील, तिथं निसर्ग आहे तिथं जातील, त्याची संख्या जास्त आहे. कारण लोकांना निसर्ग बघण्याची आवड जास्त आहे आणि आपल्याकडे तर इतकं मोठं पोटेन्शियल आहे, इतका मोठा निसर्ग आपल्याला देवाला दिला आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, ज्या ठिकाणी तुम्ही हा विचार घेऊन काम करता, मी आता मुंबईमध्ये 6 वर्ष होतो विधान परिषदेमध्ये. ते मुंबई मंडळाच्या बऱ्याचशा बैठका घेतल्या. तिथं तुम्ही इतकं प्रामाणिकपणे काम करता, जीव तोडून काम करता, 15, 16, 17, 18 तास काम करता. तुमचा जो प्रामाणिकपणा इथला आहे तो तिथं दिसतो. अशा वेळेस तो प्रामाणिकपणा तुमचा इथं पण दिसणं गरजेचं आहे आणि तो दिसतो आहे. त्याच्यासाठी मी म्हटलं आपण येणं गरजेचं आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अनुषंगाने आपण काय करतो आहे, शाळांच्या मध्ये काय प्रगती करणं गरजेचं आहे. आपली पटसंख्या सातत्यानं कमी होते.
गेल्या वर्ष 2 वर्षामध्ये 2 ते 3 हजार विद्यार्थी संख्या कमी झाली. याची वेगवेगळी कारण आहे. कारण आपल्याला आता नवीन एज्युकेशन पॉलिसी आणि नवीन जे काही समोर दिसायला लागला त्याच्यामुळे आपण त्याला दिपून गेलो. आपल्याला ते समजणं झालंय. आपल्या पिढीला ऍटलीस्ट तरुण पोरांना समजतं त्यांना काय करायचं काय नाही ते त्यांना लगेच समजतं. पण आपल्या पिढीला समजेना झालाय की बाबा आमची मुलं आपली मुलं आता कशी वाढवली पाहिजे. अशा वेळेस तुम्ही आम्हाला गरजेचे आहे. माझी विद्यार्थी संघटना ही आम्हाला फार गरजेची आहे. तुम्ही फक्त इमारत करून सांगणार नाही. शाळेमध्ये विद्यार्थी 4 दिवसासाठी येतील. आई वडील सुद्धा तुम्ही आणि मी. इमारत चांगली आहे तर विद्यार्थी किती पाठवू आपण. 4, 5, 10 दिवस 1 वर्ष काढू आपण मॅथ्स. तर तिथलं एज्युकेशन बद्दल जर का मुलं तक्रार करायला लागले तर आपण त्याला 6 महिने सुद्धा ठेवणार नाही. आपण लगेच दुसऱ्या शाळेत. म्हणजे एज्युकेशन ही आपल्यासाठी शिक्षण हे आपल्यासाठी प्राईम आहे. मुलांच्यासाठी प्राईम आहे. आपल्या दृष्टीनं पण महत्वाचं आहे. आणि फक्त आपण ब्रिटिश नॉलेज घेतलं तर चांगलं आहे का. एखादा मुलगा फार पहिला आला, दुसरा आला, तिसरा आला, 100 पैकी 99 पडले किंवा 100% पडले. मी काल एका विवेकानंद कॉलेजचे जे आपले संस्थापक आहेत अभय सर सांगते त्यांच्याशी बोलत होता संध्याकाळी. ते म्हणाले की आमचं ह्या वर्षीचं 11वीचं ऍडमिशन 99%ला क्लोज झालं. 11वीचं ऍडमिशन विवेकानंद कॉलेज जे ग्रँटेबल आहे त्यांनी नॉन ग्रँटेबलचं 92%ला लिस्ट मध्ये ऍड केलं. यादीमध्ये 92%ला क्लोज झालंय. 3 तारखेला नवीन काहीतरी पुन्हा ते वेबसाईट ओपन होईल. बघा किती मार्क पडत आहे तुम्हाला. ही हुशारी गरजेची आहे. पुस्तकाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. 100 पैकी 100 मार्क पडणे ही हुशारी गरजेची आहे का आपल्याला. याचा आपण खरंच विचार करत होतो. आणि म्हणून नवीन एज्युकेशन पॉलिसी जी येते आहे ती आपल्याला 11वीला एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं मी सायन्सला गेलो आहे. आता मला काही किंवा पालकांनाही वाटलं की माझ्या मुलग्याला सायन्सपेक्षा आर्ट्स चांगला आहे. तो खेळाडू चांगला होऊ शकतो. तो 11वी मधूनच तो तिकडे खेळाडूच्या याच्यामध्ये शिफ्ट होऊ शकतो. त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईल. आणि मग त्याला त्याच्यातल्या ज्या आवश्यक असणाऱ्या कला आहेत त्या कलेमध्ये पण शिकता येईल. ही नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे. आता त्याच्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी बदलणं गरजेचं आहे. आपल्या मुलांच्या मध्ये असणाऱ्या कला आपण शिकल्या पाहिजे. आपण त्या ओळखता आपल्या पालक म्हणून आपण ओळखतो बऱ्याच वेळा पण त्याच्याकडे थोडस दुर्लक्ष करतो. का तर आपल्याला 10वी 11वी 12वी इतकं ते मनावर बसलं आहे. 10वीला इतकेच पर्सेंटेज मिळालं पाहिजे, 12वीला इतकेच मिळालं पाहिजे. तर 12वीची किंमत ही समजा नीट आणि सीईटी मध्ये 12वीची किंमत ही समजली तरी सुद्धा आपण अजून 12वीच्या मुलांना म्हणजे मुलांना अजून परीक्षाच द्या म्हणतो. 12वी परीक्षा द्यायची तर ते आपल्या इतक्या मनात घुमलेलं आहे. सीईटीचा स्कोर कोण विचारणार आहे, नीटचा स्कोर कोण विचारणार आहे, पण 12वीला किती पडले म्हणतात विचारतात. तर ही थोडीशी आपण आपली जी मानसिकता तयार झाली इतक्या वर्षामध्ये थोडीशी बदल करून येणारा जो समाज आहे, येणारा जो पॉलिसीज आहे गव्हर्नमेंटच्या आणि जगाच्या त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही आम्हाला गरजेचं आणि म्हणून तुम्ही आम्हाला ह्या शाळेसाठी इथल्या विद्यार्थ्यांच्यासाठी गरजेचे आहे. माझ्या शाळेतल्या म्हणजे मला सर्वांना माहिती आहे सिंधुदुर्गामध्ये न्यूजपेपर पण येत नव्हते पूर्वी. मी तर प्रोफेशनल होतो सिंधुदुर्गमध्ये वैभववाडीला. तेव्हा कोल्हापुरातून म्हणजे चालत जायचं आणि हे सत्यानुकच सांगतो. वैभववाडीतून चालत दगडवाड्यात जायचं जवळपास 17-18 किलोमीटर आहे, 20 किलोमीटर असेल अंदाज. चालत जायचं आणि दुपारी येताना दुधाची पिशव्या घेऊन यायची. असं मी करायचो. आज ते दूध सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1 लाख लिटर तयार होतं. हा चेंज आहे गेल्या 25-30 वर्षामध्ये. हा चेंज जो आहे तो सुद्धा तुम्ही अनुभवणं गरजेचं आहे. मुंबईमध्ये बसून तुम्हाला सगळं मुंबईचं दिसत आहे पण इथं आल्यानंतर तुम्हाला
हा जो मुंबईत दिसणारी जी तुमची दृष्टी आहे ती दृष्टी आम्हाला इथं पाहिजे. त्या मुलांना, त्या मुलांच्या शिक्षणासाठी तुमची दृष्टी इथल्या विकासासाठी पाहिजे. एक त्याचं उदाहरण सांगतो मी. जॉईन झाल्यानंतर एकदा पालकमंत्री मला म्हणाले की साहेब ते मी सरांना म्हटलं आमची जिल्हा परिषद सीईओ एक कार्यशाळा होती पुण्यामध्ये, सगळे जिल्हा परिषदेचे सीईओ यशनाथ, त्या सगळ्यांनी सिंधूचे सीईओ म्हटल्यानंतर मला येऊन सांगितलं सर आम्हाला आंबे पाहिजे. आणि हा एप्रिलचा महिना होता. मला माहिती आहे आंबे बऱ्यापैकी त्या पिरियडमध्ये संपत आलेले असतात. तर त्यांना एका सरपंचाचा फोन दिला, त्यांनी सगळ्यांनी फोन केले. त्यांनी सांगितलं सरपंचांनी सांगितले आंबे नसतील तर देणार नाही. त्यांनी सांगितलं की साहेब आता ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी करू. मग मी त्यांना सांगितलं की माझा आंबा तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्यासाठी एक गोष्ट करा, माझ्याकडला काजू पाहिजे असेल तुम्हाला, तुम्ही एक गोष्ट करा, तुमच्या जिल्ह्यामध्ये बचत गटाचं एक दुकान सुरू करा. आम्ही इकडून आंबे पाठवतो तुम्हाला, इकडून आम्ही तुम्हाला काजू पाठवतो, आमच्या बचत गटाच्या महिला इकडून तुम्ही पाठवतो आणि तुम्ही तिथं विका, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यापुढे घ्या. म्हणजे आपण 36 जिल्ह्यापैकी 35 जिल्हे इथं जिल्हा परिषद आहे. आपण 35 ठिकाणी आपलं सेल्फ सुरू करू शकतो. हे मी जेव्हा पालकमंत्र्यांना सांगितलं तेव्हा म्हटलं की साहेब मी जेव्हा कोविड होता, कोविडच्या पिरियडमध्ये सुद्धा आंबे आले होते, तेव्हा सुद्धा काजू होता, विकायचा कसा, कारण सगळं ट्रॅफिक बंद होतं, सगळंच बंद होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही इथले आंबे मुंबईत मिळून आपल्या ज्या सोसायटी आहेत त्या सोसायटीमध्ये सेल सेंटर सुरू केलं. तिथे मी सरांना म्हटलं सर मग आपल्या जो इथला बराचसा जो वर्ग प्रॉडक्टिव्ह एज ग्रुप म्हणतो आपण 15 ते 55 वर्गांचा, तो बऱ्यापैकी मुंबईत आहे, काम करत राहतो. तर ते आपले मॅसेंजर आहेत, ते मार्केटिंग ऑफिसर आहेत आपले. आपण जर काही ह्या सगळ्यांना सांगितलं की आपण तुम्ही सर्वांनी मिळून मुंबईमध्ये 4-5 ठिकाणी जिथं लालबाग आहे, दादर आहे, ज्या ठिकाणी आपल्या सिंधुदुर्गवासियांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी जर आपण आपले सेंटर सुरू केले मुंबई मंडळाच्या मार्फत, तर ते मार्केट सेंटर पण होईल आपलं. आणि आपल्याकडं तयार होणारा जो काजू आहे किंवा आंबा आहे त्याला चांगलं मार्केट मिळेल. आपण अजून भरपूर गोष्टी बघितलेल्या आहेत पण त्याच्यावरती विचार केला नाही. जसं सुपारी आहे, सुपारीचं इतकं प्रॉडक्ट्स आहेत, काजूचे मला कलेक्टर परवा सांगितले इतके प्रॉडक्ट्स आहेत त्याचे. ते ब्राझीलला गेले होते. काजूच्या आपण जशा पोळ्या करतो ना तशा काजूच्या पोळ्या करतात तिथे. हे भरपूर प्रॉडक्ट्स आहेत. आपण जसं खोबऱ्याची हे करतो, वडी करतो, तशा काजूच्या वड्या करणाऱ्या आपल्याकडे पण होतात, पण तिथं मोठ्या प्रमाणामध्ये होतात. गेल्या काही वर्षांमध्ये आपण काजूची भाजी करायला शिकलो आहे. तसं हे प्रॉडक्ट्स आहेत, हे प्रॉडक्ट्स आपण मार्केटिंग करायला आम्हाला प्रॉब्लेम होतो आहे. आमची बचत गट सातत्यानं सांगतायत की सर आम्हाला मार्केट मिळत नाही म्हणून आम्हाला प्रश्न करावा. पण तुम्हाला हेही सांगतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो काजू तयार होतो त्याच्यापेक्षा 10 पटीनं आपली मागणी वाढलेली आहे. 10 पटीनं. म्हणजे प्रोडक्शन किती वाढवलं पाहिजे आपण. मग हा काजू येतो कुठून? तो केरळमधून येतो आणि फॉरेन मधून येतो. आता तर नवीन काजूचं आर्टिफिशियल प्रोडक्शन सुरू झालं. दुधात जशी भेसळ असते ना तशी काजूची भेसळ सुरू झाली. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्याकडे पोटेन्शियल प्रचंड आहे. पोटेन्शियल प्रचंड आहे पण ते आपण युटिलाइज केलं नाही, त्याचा वापर नाही केला. आपण फक्त बोलायला ज्यादा चांगलं तसं न होतं आपण कृतीमध्ये कसं ते कन्वर्ट करू हे फार गरजेचं आहे. म्हणून मगाशी मी सगळे
फार चांगल्या संकल्पना सांगतात, सगळे सांगतात, पण ते कृतीत कोण उतरवतं हे महत्वाचं आहे. असं तुम्ही सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मॅसेंजर आहात. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं कल्चर आम्हाला तिथं मुंबई सुद्धा दिसतं. जेव्हा तुम्ही संध्याकाळी एकत्र येता आणि बसता, तिथं तुमच्या ज्या काही चर्चा झाल्या तरी अनेक ठिकाणी पाहिजे. दादरमध्ये तर इतक्या वेळा बघितलंय, शिवसेना भवनाच्या बाहेर इतके लोक असतात तिथे. तेव्हा मला फार बरं वाटतं. मी सिंधुदुर्गात 4 जिल्ह्यात मी प्रोफेशनल म्हणून काम केलं, तर त्या जिल्ह्याची माणसं सकारात्मक काहीतरी करतात. तर माझं मत असं आहे की तुम्ही सगळे आमचे मॅसेंजर असाल, तर कृपया सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे फक्त ओझरम नाही का, त्या प्रत्येक गावामध्ये जी काही तुमची मंडळ आहे त्या मंडळाचं एक शिखर मंडळ पण आहे. तर त्या शिखर मंडळाच्या बरोबर आपण एक बैठक करू. सिंधुदुर्ग जिल्हा आता टेक ऑफ स्टेजला, आता उडान घ्यायच्या स्टेजला. तर त्यावेळेस जर का तुम्ही सगळ्यांनी मिळून सिंधुदुर्गच्या विकासाच्या अनुषंगाने जर का विचार केला, तर मी नक्की सांगतो, जो आज 25 वर्ष 30 वर्षांमध्ये मी जो सिंधुदुर्ग बघतोय, तो येणाऱ्या 4 ते 5 वर्षांमध्ये मला दिसेल. तुम्हाला सर्वांना माहिती नसेल म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो हे विषय, की सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पर्यटन हे टेक ऑफ स्टेजला आहे. गोव्यामध्ये ज्या काही विविध घटना घडतात, ती जी काही माणसाची मानसिकता आहे, ते पाहून सगळे पर्यटक गोव्यामध्ये उतरून सगळेजण सिंधुदुर्गामध्ये येतात. पण इथं पैसे खर्च करत नाही. ते पैसे खर्च करतात तिथं, कारण गाड्या तिथली आहेत. इथं जेवायला चांगलं नसल्यामुळे तिथं जेवायला जातात, मुक्कामाला तिथं जातात 5 स्टार हॉटेल. या सगळ्याचा विचार करून गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आपल्याकडे 5 5 स्टार हॉटेल्स आहेत. एका हॉटेलचं, एका रिसॉर्टची 4च कॉटेजेस आहेत. त्याची एका नाईटसाठी किंमत आहे 70,000 रुपये एका नाईटला, आणि ते तुम्हाला पुढच्या वर्षभरासाठी मिळणार नाही, कारण ते ऑलरेडी फुल झालेलं आहे. हे काय दर्शवत आहे, तर आपण टेक ऑफ स्टेजला जर आज आपण पाठीमागं पडलो, पुण्यामध्ये जसं प्रशासन पाठीमागं पडलं आणि विकास पुढे होत गेला, लोकांची मानसिकता नव्हती की आपण विकास पुढे घ्यावा, विकासाबरोबर जावं, आणि प्रशासनाची मानसिकता नव्हती. त्याच्यामुळे तुम्ही आज पुण्यातले कुणी असाल तर तुम्हाला लक्षात येईल किती प्रश्न आहेत पुण्यामध्ये. मुंबईमध्ये काहीच प्रश्न नाही आहेत त्या मानाने, पण पुण्यामध्ये सिक्युरिटीचे प्रॉब्लेम्स आहेत, ट्रॅफिक प्रॉब्लेम आहेत, पोल्युशन प्रॉब्लेम्स आहेत, सगळंच आहे. तर ती स्टेज आज आपण काही विचार केला ह्याच्यावरती, तर बाहेरून येणारा जो पर्यटक आहे आणि बाहेरून येणारा जो विकासक आहे, डेव्हलपमेंटल अप्रोच मधून येणारा माणूस आहे, तो माणूस तुम्हाला बाजूला सारून पुढे जाणार. त्यामुळे तुम्ही किती त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचा आणि तुम्ही किती त्याच्यामध्ये सहभागी होऊन आपला पण विकास करायचा, हा माझ्यासाठी सिंधुदुर्गच्या अनुषंगाने महत्वाचा विषय आहे. आणि म्हणून तुमच्याबरोबर इंटरॅक्शन करणे आणि हा मेसेज तुमची जी मित्र आहेत इतर गावातले जे मुंबईमध्ये मंडळ आहेत त्या मंडळांच्यापर्यंत पोहोचावं, हा विचार करून मी तुमच्याकडे आलो. तुम्ही ह्या शाळेला जी काही मोठी मदत केली, 2 वरून आता 45 पर्यंत विद्यार्थी आहेत, त्याचं सातत्य टिकलं पाहिजे. त्याच्यासाठी गुणवत्ता महत्वाची आहे, आणि ती गुणवत्ता वाढ करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची जशी आहे, जिल्हा परिषदेची जशी आहे, शिक्षण विभागाची जशी आहे, तशी आपली पण आहे. त्याचं कारण आहे की आपल्या वक्तव्यावरती आणि आपल्या कृतीवरती मुलं लक्ष देत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगलं काय असेल तर लोक अत्यंत प्रामाणिक आहेत. तोच प्रामाणिकपणा मला मुंबईमध्ये पण दिसतो.
विधान भवनमध्ये काम करत असताना एकाही व्यक्तीने, जी मुंबईमधली सगळ्यात मोठी इमारत आहे, सगळ्यात मोठं स्थापना आहे, त्या विधान भवनमध्ये सत्ता केंद्र आहे, त्या ठिकाणी सिंधूची भरपूर माणसं आहेत आणि त्यामध्ये सगळी लोक अत्यंत प्रामाणिक, अत्यंत प्रामाणिक. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की हा मेसेज समाजापर्यंत जाऊ देत की सिंधुदुर्ग आता टेक ऑफ स्टेजला आहे. आपण इथं थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. आपण इथं थोडं इथले जे प्रॉडक्ट आहे त्याच्यासाठी मार्केटिंग करणं गरजेचं आहे. इथं आपल्यापासून फार दूर नाही, ते एक गाव आहे, माझं गाव लक्षात नाही माझ्या, कृषी मेळाव्यासाठी आपण आलो तळेरेच्या पुढे एक गाव आहे, मला वाटतं ते देवगडमध्ये आहे. एका महिलेनं चटणी कांडणी यंत्र घेऊन चटणीचं प्रोडक्शन करते, ती एक्सपोर्ट करते. चटणी म्हणजे आपण तिखट म्हणतात, तुम्ही इकडे कोल्हापूरमध्ये चटणी म्हणजे कोल्हापूर चटणी चटणी. ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण जोपर्यंत त्यांना सपोर्ट करणार नाही, प्रशासन करतच आहे, प्रशासन कमी नाही करणार. तुम्हाला काही दिवसामध्ये फील्डवरती प्रशासन दिसेल ही व्यवस्था मी करतो, पण त्याच्याबरोबर तुमचं पण सहकार्य मला गरजेचं आहे. आणि म्हणून पूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढ्या शाळा आहेत, 1346 काहीतरी शाळा आहेत, 1336च्या दरम्यान काहीतरी शाळा आहेत, त्या सर्व शाळांच्या मध्ये आपण जे माझी विद्यार्थी संघटना आहे त्या सर्व संघटनांना मी बोलवायला सांगितलं. येणाऱ्या गणेश चतुर्थीला सगळेजण येतील. आपण ही आमचे मेसेंजर म्हणून, आमचे एक प्रतिनिधी म्हणून आपण या सर्व मंडळांना सांगावं, विनंती करावी की त्या शाळेबरोबर तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आपण काहीतरी उपक्रम करा. तिथले विद्यार्थी कसे तुमच्या शाळेमध्ये जास्त येण्यासाठी प्रयत्न करतील ते बघा. आणि दुसरं मला आणखी एक, आता महिला वर्ग बऱ्यापैकी 50% दिसतोय म्हणून सांगायचं, जो तुम्ही उपक्रम सुरू केला, नो डाऊट तुम्ही जर सांगितलं किंवा महाराष्ट्रामधला अत्यंत महत्वाचा उपक्रम तुम्ही सुरू केला म्हणजे अनाथ मुलांच्यासाठी तुम्ही हॉस्टेल केलं आहे. मी कोविडमध्ये, कोविडच्या महिलांना ज्यादा समजेल, कोविडच्या कालावधीमध्ये सांगलीमध्ये गेलो होतो, रात्री 2 वाजता भेटलो. मी नीलम गोरेंच्याकडे होतो, विधान परिषदेचे नीलम गोरे, तुम्हाला माहिती असेल काय असं. नीलम गोरेंच्या बरोबर आम्ही सांगलीमध्ये रात्री 2 वाजता प्रचंड महिला जमल्या होत्या. कोविडचा कालावधी होता, लॉकडाऊन होता, तरी सुद्धा महिला होता. आमची बैठक बऱ्यापैकी सकाळपर्यंत चालली. त्या सगळ्यामध्ये अनेक महिलांनी सांगितलं की माझी पोती हा कोविडमध्ये गेली आणि मला सासरी जाता येत नाही, माहेरी पण जाता येत. माहेरी कोण घेत नाही, सासरी म्हणतात तू जे काही कपाळ करून हे आहेस ते आहेस, तर मी मुलांना घेऊन जाऊ नये. ही आपण आपल्या पत्नीसाठी बरोबर आपली भूमिका पुरुषांची वेगळी असते आणि आपली ती जर का मुलगी असेल तर आपली भूमिका वेगळी असते. त्यामुळे याचा सुद्धा तुम्ही सर्वांनी विचार करणं, पुरुषांचा विचार करणं गरजेचं आहे की आपण आपल्या घरामध्ये आपल्या महिलेला, की आई असेल, बहीण असेल, बायको असेल, मुलगी असेल आणि मुली असेल, तिला आपण ट्रीटमेंट कशी देतो, आपण तिला वागवतो कसं. त्या कोविडच्या कालावधीमध्ये आम्ही शासनाला एक प्रस्ताव दिला होता की ह्या ज्या महिला आहेत त्या महिलांच्यासाठी एक योजना शासनाने केली. त्या योजनेमध्ये प्रत्येक घरेलू कामकाज करणाऱ्या महिला, त्या महिलांचं सगळ्यांचं काम बंद झालं कारण पुरुष घरात राहिल्यामुळे त्या महिला त्याने घरातून बाहेर पडता आलं नाही. तर त्यांच्यासाठी 2500 रुपये शासनाने त्यावेळेस मंजूर केले. असे भरपूर विषय आहेत त्याच्यावरती तुम्ही घेतलेलं सोल्युशन आहे ते मला अत्यंत म्हणजे हृदयस्पर्शी लागला आहे. मला अत्यंत चांगलं वाटतं की तुम्ही इतके विचार करणारी माणसं आहात, प्रत्येक व्यक्तीचा विचार करणारी माणसं. त्यामुळे मला फार अत्यंत चांगलं वाटतं. मला तुमच्याबरोबर इंटरॅक्शन करताना फार चांगलं वाटतं. तुम्ही सर्वांनी
हा विचार घ्यावा तुम्ही आहे की माहिती मी तुम्हाला आता सांगितली आहे त्याच्या अनुषंगानं सगळ्यांनीच त्याच्यामध्ये काम करावं. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव मुंबईमध्ये मोठं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला कुणी बाहेरच्या लोकांनी येऊन किंवा कुणी फार मदत करायची गरज नाही, शासनाची पण मदत नाही. त्यामुळे मी सर्वांनी हा सहभाग आपला जो काही आतापर्यंत दिलेला आहे तेव्हा आणखी थोडासा वृद्धिंगत करावा, आणखी वाढवावा अशी सर्वांना विनंती करतो. तुम्ही करत असलेल्या सगळ्या कामामध्ये तुम्हाला सर्वांना यश यावं अशी परमेश्वरची मी प्रार्थना करतो. आणि इतकी संख्या मुलांची संख्या जी 45 आहे ती 450 कशी होईल तुम्ही 2 मुद्दे सांगितले की हा सातत्याने मी सिंधुदुर्गात आल्यापासून विचार करतो. मी येताना सुद्धा म्हटलं लंकेश सोन्याच्या बेटा आहेत, मला काय उपयोग आहे, काय उपयोग आहे. पश्चिम महाराष्ट्राला आणि विदर्भातला जो भाग आहे मराठवाड्यातला भाग आहे तिथे पाऊसच नाहीये. तो जो पाऊस पडतो आहे 200-250 पाऊस पडतो आहे तो पाऊस शिल्लक ठेवण्यासाठी तिथं त्यांनी साठवण क्षमता केली. म्हणजे शेतकरी केले, डोंगरी बांधले, गाळ काढला, सगळं केलं. आपण काय केलं 6000 mm पाऊस पडतो आपल्याला. आपण काय केलं जिल्हा परिषदचं उदाहरण देतो. जिल्हा परिषद मध्ये महिलांचे जे शौचालय आहे, महिलांचे जे काही वॉशरूम्स आहेत त्याला पाणीच नाही, त्याच्यामुळे सगळा वास बाहेर येतो. महिलांचं पुरुषांचं पण. महिलांच्या त्याला कड्या पण नाही येत. विचार करतो बरोबर नाही, त्यांना माहिती नाही पण यांना माहिती आहे. विचार मी ट्रेनिंग करून परत आल्यानंतर एका महिलेने सांगितलं सर दरवाजे पण पडले जातात, त्यामुळे आम्ही पडदा लावला बाहेर पहिला उभा करतो आणि बाथरूम करतो. एवढा पाऊस पडतो मग आपण साधन क्षमता का नाही केली. बोर मारू म्हणून त्या घरी त्या बोरला पाणी लागण्याची गॅरंटी नाही. बोर घेऊ आपण, त्याचा काही प्रश्न नाही, पण पाणी नाही लागलं तर काय करणार. विहीर मधलं विहीर नाही लागलं तर काय करणार, नाला बांधवांना म्हणणार. आपण आपली साठवण क्षमता का वाढवायची नाही. जो पाऊस पडतो आपल्या खिशात पैसे भरपूर आहेत पण खर्च करायची अक्कल नाही. कसं झालं हिंजवडीमध्ये लोकांना एका एकरला 10,000 रुपये दर जो होता, हिंजवडी सगळ्यांना माहिती असेल. इथं 51 लाख रुपये दर दिला शासनाने MIDC. त्या लोकांना पैसे कसे वापरायचे माहितीच नव्हते. एका एकाला 10-12 कोटी रुपये मिळाले. त्यांनी काय केलं, घरात AC लावण्याऐवजी गाड्या 4-5 घेतल्या. प्रत्येक गाडीत एक राहिला. घरात राहायचं नाही रात्री, गाडीत झोपायचं आणि AC लावून गाडी रात्रभर सुरू, AC रात्रभर सुरू. काय म्हणणार कसं आहे असं होऊ नये की बंद करते. आज 30 हिंजवडीतली लोकांची जरी जात होते ते MIDCच्या कारखान्याच्या गेटवरती शिपाई म्हणून काम करतात. ज्याच्याकडे 10-12 कोटी रुपये शासनाने दिले होते त्याचा 1 रुपये खर्च करायला जमलं नाही. तर सोन्याच्या चेन वगैरे घातल्यात बघितलं ना तुम्ही. मुंबईतली माणसं नाही आहेत, पुण्यातली आहेत. ती काय पुण्यातलीच काय ती एवढा पैसा मिळाला आणि ती खर्च करण्याची, ती साठवण ठेवण्याची अक्कलच नव्हती. कसं आपल्याला एवढं आहे खर्च कसं करायचं, कुठं साठवून ठेवायचं काहीच नव्हतं. तर ती वेळ येऊ नये. निसर्ग आपल्याकडे सातत्यानं बघत राहतो. म्हणून इथं साठवण क्षमता करण्याच्या अनुषंगाने काय करता येईल. एखादी टाकी पाहिजे असेल तर टाकी मागा, टाकी देता याच्यात ते बोर मारल्यानंतर पाणी वेळ निघणार असेल तर माझं काय मत नाही. बोर आपण काही प्रश्न नाही. दुसरा मुद्दा मी कंपाऊंडचं सांगितलं ते हे सगळंच मी तुम्हाला सांगायला नको. कमलकर साहेब कालच्या आपल्या घटना सगळं सांगत नाही, फक्त एवढं सांगतो मी
जिथं गरज आहे तिथं पैसे खर्च करू. कारण 19 लाखाचं बजेट आमचं तर 14 लाखावर आलं. 5 कोटी गेल्या वर्षी मिळाले नाही म्हणणार नाही, व्याजच मिळालं नाही. शासनाने वेगवेगळ्या स्कीम सुरू केल्या, त्याच्यामुळे सगळ्या महाराष्ट्राबद्दल विषय. त्यामुळे थोडंसं लक्ष द्या, आपल्या गावाकडे लक्ष असावं, आपल्या व्यक्तीकडे लक्ष असावं. जे मदत करतात, जे गरीब आहेत त्यांना आपण मदत तुम्ही करता असं सांगायची गरजच नाही. सिंधुदुर्गातल्या लोकांना काही सांगायची गरज नाही, ते हुशार आहेत. पण आपण तुम्ही सिंधुदुर्गच्या लोकांचे प्रतिनिधी, ते मार्केटिंग ऑफिसर म्हणून तुम्ही थोडंसं सिंधुदुर्गचं मार्केटिंग चांगल्या प्रकारे मार्केटिंग करावं एवढीची विनंती करतो. आणि तुम्हाला सर्वांना येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो आणि सांगतो. धन्यवाद. फक्त कार्यक्रम